नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपल्याला माहितीच आहे की बकासूरला दुखापत झाली आणि त्याचा एका पायाला दुखापत झाल्यामुळे तो सध्या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होऊ शकत नाही। मात्र तो काही दिवसातच बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होणार आहे आणि कोणत्या दिवशी तो कोणत्या मैदानामध्ये सहभागी होणार आहे याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, येत्या 2 मेला हिंद केसरी मैदानामध्ये बकासूर आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळेल। आमच्या माग मारा किती पण गप्पा, आता विषय नाही राहिला सोप्पा, वेळ आल्यावर कसं देतो बघा डप्पा। आमच्या माग मारा किती पण गप्पा, आता विषय नाही राहिला सोप्पा, वेळ आल्यावर कसं देतो बघा डप्पा। आणि पुन्हा एकदा सर्वांना उत्सुक की बकासूर आणि मथुर पुन्हा एकदा सोबत पळतील का, याबाबत अधिकृत कुठलीही माहिती आली नसली तरी तशी संभावना आहे की बकासूर आणि मथुर पुन्हा एकदा सोबत पळतील आणि त्या हिंद केसरी मैदानामध्ये पुन्हा एकदा नंबर काढतील, अशा प्रकारची देखील माहिती समोर येत आहे। तुम्हाला काय वाटतं, बकासूर आणि मथुर पुन्हा एकदा सोबत पळतील का आणि ते पळायला हवे का, याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।